संपूर्ण विश्व 21व्या शतकाकडे चालले असले आणि पृथ्वीवरील मानवाने परग्रहावर पाऊल ठेवले असले तरी भारतीय संस्कृतीमध्ये हजारो वर्षापासून सुरू असलेल्या काही सामाजिक परंपरा अद्यापही कायम आहेत। मोर्शी तालुक्यातील दिवाळीच्या दिवसातली धेंडाईची परंपरा त्यातलीच एक होय। अवधूत पंथाने सुरू केलेली ही परंपरा अमरावती जिल्ह्याने अद्यापही जोपासून ठेवली आहे। मोर्शी तालुक्यातील अंबाडा, नेरपिंगळाई, मोर्शी, ब्राह्मणवाडा, हिवरखेड आदी गावांमध्ये दिवाळीच्या रात्री ही धेंडाई काढण्याची प्रथा आहे। दीपावलीला सुरुवात होते ती गाईच्या पूजनाने। शहरामध्ये झेंडा काढणारी वेगवेगळी मंडळे आहेत, त्यातील काही तर वंशपरंपरेने चालत आलेली आहे। अमरावती जिल्ह्यातील सावंगा येथून धेंडाई काढण्यास सुरुवात झाल्याचे जाणकार सांगतात। राज्यात प्रामुख्याने अवधूत, वैष्णव आणि महानुभाव असे 3 पंथ आहेत। त्यातील अवधूत पंथाने ही परंपरा सुरू केल्याचे सांगितले जाते। शहरात धेंडाईची 4 मंडळे आहेत। पहिली धेंडाई सुलतानपुऱ्यातील बजरंगबली संस्थानची असून तेथूनच निघते। दुसरी माळीपुऱ्यातील लहान रामजीबाबा मंदिरातील, तिसरी माळीपुऱ्यातीलच दिव्यज्योती मंडळाची, तर चौथी महादेव गहुकार यांच्या घरापासून निघते। लाकडापासून तयार करण्यात आलेल्या या धेंडाईचा आकार पालखीसारखाच असतो। या धेंडाईवर दिवे लावले जातात। शहरातून गाणे म्हणत म्हणत आणि नृत्य करीत ही धेंडाई रात्रीच्या वेळी निघत असते। धेंडाईची समाप्ती ही महाप्रसादाने होते। अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी येथून संजय गारपवार यांच्यासह दत्तराज इंगळे यांचा हा वृत्तांत।